तुम्ही अशा एका आजीला बघितलं आहे का जी 75 क्रॉस करूनही आपल्यासारखी यंग आहे? तर चला भेटूया आपल्या सर्वांच्या लाडक्या जयाबाईला. हॅलो, माझा जन्म कुलाब्यात झालाय. माहेर पण कुलाब्यात, सासर पण कुलाब्यात. जन्म झाला 47 जानेवारी 7. नाव जयश्री दत्ताराम कोळी. बापूनाको हाऊस, कुलाबा कोलीवाडा. माझं परिवार 2 मुली आणि 1 मुलगा. पहिला मुलगा आहे तो सर्व्हिसला आहे. 2 मुली, 3चेही लग्न झालेत. एक आहे वरळीला आणि एक आहे करंजाला. मिस्टर माझे नेव्ही डॉक मध्ये कामाला होते, तर त्यांना 2016ला स्वर्गवासी झाले. रिटायरमेंट त्याच्या अगोदर 6 वर्ष ते रिटायरमेंट झाले. मग त्यांना काय आजारपण आलं, ते वारले 2016. मग नंतर मी असेच खाऊचं दुकान लावून आपलं चालवलं. बिझनेस म्हणजे माझा टाइमपास. घरी बसून कसं होणार, तो विचार नको म्हणून टाइमपास. आरामशीर आपलं करायचं, लावायचं, दुकान बंद करून बसायचं. नाहीतरी झाले असते 30 वर्ष झाली असते, काही नाही. म्हणजे आपलं जसं आपल्याला हिंमत आहे तेवढेच करायची. फॅमिली म्हणजे मुलींची लग्न झाली होती ना, ते मिस्टर माझे सर्व्हिस करून आल्यावर मला सपोर्ट करायचे. तुम्ही स्त्री असून एवढं सगळं करताय, त्याचा अभिमान वाटतो का आणि कसा? म्हणजे आमच्या आई बापाने तेवढं आम्हाला शिकवलं होतं, म्हणून मला काही त्याचा हे नाही झालं. आपण कोळी असून पुढची पिढी शिक्षणाकडे वळते, त्यांना काय सल्ले द्याल? त्यांना सल्ले असे दिलेत काय, तुम्ही शिकत राहा. काय मागे पुढे बघायचं नाही. शिकत राहा, तुमचा कुठे भला होत असेल तिथे पोचा. ते म्हणत होते, तू एवढा मच्छीचा धंदा करत होतीस, मग आता हा खाऊचा दुकानामध्ये तुला काही नाही वाटत? काही नाही, आपला धंदाच आहे. पहिल्या आईपासून धंदाच मच्छीचा केलाय, मग आपला मन तिथेच वाहून गेला. मग आपल्याला काय त्याचा भारी वाटणार? काही नाही. पण आता इतर बायका आहेत, त्यांना चालू करायचंय पण घाबरतायत, मग त्यांना काय सांगाल? त्यांना सांगायचं, हिंमत करा, हिंमत धरा, कोणाला घाबरायचं नाही. आपण कशासाठी आहोत? आपला जीवन जगण्याचं, दुसऱ्यांना आधार द्यायचा. असं करून आपण हिंमत धरून धंदा करायचा. आता याच्यामध्येच गेलंय, गोळ्या खाऊ बिऊ देतात, आजी म्हणतात, कोण बाय म्हणतात, कोण मावशी म्हणतात, कोण आई म्हणतात. ते मला खूप आवडते. त्यांना धंदाच करायचा असेल तर मग धंदा करावे, आणि शिक्षण करायचं असेल ना, ते जरूर करा आणि पुढे वा. या धंद्यामध्ये ज्याला करणं आहे ना, तो बरोबर करते, पण लक्ष मात्र त्याच्यामध्ये मन लावून केलं पाहिजे. नाही ते माझा तिथे मोठा धंदा आहे, याच्यात काय त्याच्यात काय, असं म्हणूच नाही. याची आवड धरून धंदा करायचा, तर पुढे जाशील. नाही तर म्हणशील केला मग आपला. आपला समाजही खूप चांगला आहे, एकमेकाला सपोर्ट करतो समाज. कधी असा कोणाला काही बोलत नाही. उलट हा बाय मस्त आहे, हा बाय मस्त आहे, आपल्याला आणखी गुन्हे येते. मग आपल्याला वाटते हा आपण खरोखर चांगलंच केलंय, असे असं समजून आपण पुढे जातात. थँक्यू. मग टाळ्या वाजवा. तुम्ही मला बोलाची संधी दिली जमातीने, ते मी त्यांचे खूप आभारी आहे. तुम्ही जे आमच्या जमातीमध्ये चांगले बोललात त्याबद्दल जमातीकडनं तुम्हाला छोटासा उपहार, हे घ्या, गणपतीची श्रद्धा. थँक्यू.